शिवसेनेचे खासदार संजय राऊत सध्या बोलतात. आपण थेट जाऊया. विरोधी पक्षांना राजकीय विषय केलेला आहे, त्यात न्यायालयानं पडू नये आणि ते योग्य आहे. जमीन महाराष्ट्राची आहे, हे सरकार महाराष्ट्राचं आहे. आता हे मिठागरवाले आले कुठून? कोर्ट हल्ली कशातही पडत आहे, कशात? म्हणजे खालच्या कोर्टाला डावलून वरचं कोर्ट जामीन देतं एका खुनी माणसाला, किंवा कोणाचं बेकायदा बांधकाम तोडण्यासंदर्भात जर सरकारने कारवाई केली तर सरकारलाच बेकायदेशीर ठरवतं. या देशाच्या न्यायव्यवस्थेमध्ये असं कधी आम्ही पाहिलेलं नव्हतं. हे जे आहे कांजूरची जागा, येथे काय कोणी राजकारणी स्वतःचे बंगले बांधणार नाही आहेत किंवा फार्म हाऊस बांधणार नाही आहेत. हे मुंबईच्या, महाराष्ट्राच्या आणि पर्यायानं देशाच्या विकासाचा हा विषय आहे. आणि त्याच्यावरती अशा प्रकारे जर निर्णय आला असेल तर दुर्दैव आहे. आणि हीच जमीन आहे, ह्याच्यावर आधीचं सरकार पोलीस आणि दुर्बल घटकांसाठी गृहप्रकल्प म्हणजे हाऊसिंग प्रोजेक्ट बांधणार होतं ना. हीच जमीन आहे, म्हणजे जमीन सरकारचीच आहे ना. तेव्हाचं ते प्रोजेक्ट मला माहिती आहे काय होतं, त्या मी इथेच राहतो. फक्त अशा प्रकारच्या प्रकल्पांना विलंब करायचा, लोकांमध्ये रोष निर्माण करायचा, लोकांच्या अडचणीत वाढ करायची, सरकारला बदनाम करायचं या माध्यमातून. याच्यामुळे नुकसान महाराष्ट्राचं होत आहे. जनतेवरती आर्थिक बोजा पडतो. ज्या गोष्टीत न्यायालयानं पडायला पाहिजे किंवा न्याय दिला पाहिजे अशी असंख्य लाखो प्रकरणं देशामध्ये पडलेली आहेत. तिथे लोक तारीख पे तारीख करून झिजत आहेत. पंजाबमधला शेतकरी आत्महत्या करायला लागला. काल एका संतानं आत्महत्या केली. खरं म्हणजे सरकारनं, केंद्राच्या आणि न्यायालयानं अशा विषयात लक्ष घातलं पाहिजे. केंद्र सरकारला निर्देश दिले पाहिजेत. पण महाराष्ट्रात सरकार BJPचं नसल्यामुळे अशा प्रकारचे निर्णय येत आहेत का, अशा लोकांच्या मनात शंका येऊ लागल्या. सर, काल फडणवीस म्हणाले की हे सगळं अहंकारात नव्हतं आणि आता तरी निर्णय मागे घेतला तर आम्ही अजिबात टीका टिप्पणी याच्यावर करणार नाही. अहंकाराची व्याख्या काय ते एकदा पाहावं लागेल. आरेचं जंगल वाचवणं, आरेमधलं निसर्ग प्राणी वाचवणं, यात कुठला अहंकार? हे तर राष्ट्रीय कर्तव्य आहे. हा तर केंद्र सरकारचा कार्यक्रम आहे. वाघ वाचवा, जंगल वाचवा, पक्षी वाचवा, नद्या वाचवा, हा केंद्राचा कार्यक्रम आहे. हा मोदी सरकारचा कार्यक्रम आहे. पण ठीक आहे, मला असं वाटतं की ही लढाई चालूच राहील. महाराष्ट्रात सरकार आलं नाही याचं दुःख मी समजू शकतो राजकारणामध्ये. पण अशा प्रकारे केंद्राच्या अखत्यारीतल्या यंत्रणा हाताशी पकडून महाराष्ट्राला त्रास देणं, महाराष्ट्राच्या जनतेचा छळ करणं, हे फार काळ चालणार नाही. सर, हिंदी में जानना चाहिए, कारशेड को लेकर जिस तरह से फैसला आया है, इस पर आपकी क्या प्रतिक्रिया है? देखिए, जिस तरह का फैसला आया है, हमेशा एक बात तो हम बोलते हैं कि जब भी कोई निर्णय आता है न्यायालय का तो हम सर झुका के उसका आदर करते हैं. लेकिन न्यायालय ने जिस प्रकार का निर्णय दिया है, अगर आप देखें तो ज़मीन महाराष्ट्र का सरकार का प्रोजेक्ट है जो जनता के लिए बन रहा है. आधे से ज़्यादा पूरा हो गया है. सिर्फ कारशेड का स्थानांतरण है आरे जंगल से यहाँ, उसके लिए भी वैलिड रीज़न है कि हम जंगल बचाना चाहते हैं, हम पर्यावरण का रक्षा करना चाहते हैं. उसके बावजूद यहाँ का अपोजिशन काम में जिस तरह से अड़चनें पैदा कर रही है, वो महाराष्ट्र के हित में नहीं है, जनता के हित में नहीं है.
न्यायालय को भी समझना चाहिए था, यही जमीन कांजूर मार्ग की जो खाली पड़ी है उसके ऊपर पहले वाली सरकार बीजेपी की, मुख्यमंत्री उनके थे, वहाँ पुलिस का हाउसिंग और जो गरीब लोग हैं उनके लिए हाउसिंग प्रोजेक्ट बनाना चाहती थी। उसका मतलब है सरकार यहाँ अपना काम कर सकती थी, लेकिन अचानक से जो हुआ है उसका लगता है कि कोई साजिश है, कोई षड्यंत्र है बड़ा, कि महाराष्ट्र सरकार को कोई भी काम जनता के हित का या विकास का ठीक से हम करने नहीं देंगे। फिर हम ईडी का इस्तेमाल करेंगे, हम सीबीआई करेंगे, हम जुडिशरी का गलत इस्तेमाल करेंगे। ये ज़्यादा दिन तक नहीं चलेगा। ये पब्लिक है, सब जानती है और सब देखती है। सर फडणवीस सौनी ने आरोप किया है कि सौनी कमी का है त्याचा हवाला रुपए जसा का नुकसान जो है सरकार ने किया है। मुझे नहीं ईगो लगता की है पूरी लड़ाई है इसके ईगो वजह की से। लड़ाई हमारी नहीं है, ईगो की लड़ाई करने की ज़रूरत भी नहीं। मुंबई में अगर कोई इस प्रकार का प्रोजेक्ट बनता है और ज़मीन खाली है और ज़मीन सरकार की है तो उसके ऊपर इस प्रकार का प्रोजेक्ट करने का पूरा अधिकार महाराष्ट्र की सरकार को है। और कोई भी गैर कानूनी काम सरकार नहीं करेगी। सर सौनी कमिटीचा अहवालाचा सातत्यानं संदर्भ दिला जातोय की त्या कमिटीने देखील आरे इथंच कारशेड व्हावं अशी शिफारस केल्याचं फडणवीस यांनी देखील विधानसभेत ठीक सांगितलं। है, त्या संदर्भात सरकार उत्तर देईल। त्या तांत्रिक बाबी है। सर इसको लेकर क्या जो है आघाड़ी सरकार जाएगी ऊपरी अदालत में, क्योंकि मैं देखिए सरकार के बारे में मैं क्या बोल सकता हूँ, सरकार तय करेगी। सरकार के पास इतनी बड़ी यंत्रणा है, एडवोकेट जनरल है, लॉ डिपार्टमेंट है, सब कुछ है, वो सरकार तय सर, करेगी। तीन आठवड्यापासून कल ये भी बात शेतकऱ्यांचं सामने आई आंदोलन थी कि सुरू आहे, सर, एकाने आत्महत्या गोयल जी सुद्धा ने एक केलेली लेटर आहे। लिखा था सॉल्ट कमीशन को कि ये जमीन जो है काम करने के लिए जो है महाराष्ट्र सरकार को हस्तांतरित की जाए, और अब जो है इस तरह का रोड़ा अटकाया जा रहा है। रोड़ा इसलिए अटका रहा है कि सरकार अब उनकी नहीं है। अगर उनकी सरकार हो जाती तो समुद्र में भी हो या आकाश में भी कोई प्रोजेक्ट बनाती सरकार तो उनको दे देती। सर शेतकऱ्यांच्या विषयीचा प्रश्न आहे। काल एका शेतकऱ्यांना आत्महत्या केलेली आहे। 3 आठवडे झाले ठोस निर्णय नाहीये। महाराष्ट्रामध्ये सुद्धा आंदोलन उग्र करण्याची नाही, बोललं ठोस निर्णय फक्त मेट्रो प्रकल्पातच होऊ शकतात। की ठोस निर्णय जे आपण म्हणताय हे कांजूरचा मेट्रो प्रकल्प किंवा अन्य काही प्रकल्प महाराष्ट्रात होणार असतील तर ते थांबवण्यासंदर्भात ताबडतोब ठोस निर्णय होऊ शकतात। पण शेतकऱ्यांच्या बाबतीत रोज शेतकऱ्यांच्या आत्महत्या तिकडे होत आहेत, मरण पावत आहेत, अपघात होत आहेत। त्या संदर्भात कोणी ठोस निर्णय घेणार नाही, चर्चाही करायला तयार नाही कोणी त्यांच्याशी। काल ज्या एका संताने आत्महत्या केली आहे शीख समाजाच्या, त्यानंतर सुद्धा सरकार जागं झालेलं नाही आहे। ही अत्यंत गंभीर गोष्ट आहे। या सरकारच्या केंद्राच्या काळामध्ये हजारो लाखो शेतकरी तिथे तडफडत आहेत सीमेवर, त्यांची दखल घेतली जात नसेल तर या सरकारला शेतकऱ्यांवरती बोलण्याचा अधिकार नाही। सर हिंदी मध्ये सर सेम ये किसान सर हिंदी काय सर। तर संजय राऊतांनी आपली भूमिका स्पष्ट केलेली आहे। महाराष्ट्रातली विकास कामं रोखण्यासाठी, महाराष्ट्रात अडचणी निर्माण करण्यासाठी न्यायव्यवस्थेचा दुरुपयोग केला जात असल्याचा निशाणा संजय राऊत यांनी साधलेला आहे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।